भंडारा जिल्ह्यामध्ये फुलमोगरा इथं भीमगीताचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तिथं अंजली भारती ही स्वतःला जी भीमकन्या म्हणते तिने कार्यक्रम आयोजित केला होता कव्वालीचा। त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नीबद्दल अतिशय आक्षेप आणि अतिशय खालच्या स्तरावरचं वक्तव्य केलं आहे आणि कोणत्या पण समाजाला हे शोभणारं नाही। ज्या बाबासाहेबांनी महिलांना सशक्ती करण्यासाठी हिंदू कोड बिल आणला आणि महिलांना पुरुषांनी एवढे अधिकार मिळाले पाहिजे, या बाबासाहेबांच्या याच्यावर चालण्यासाठी आपण एक अशा प्रकारचे आयोजन होत राहते। पण ह्याच आयोजनामध्ये काही समाजातील विकृत प्रवृत्ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने असो या समाजांना भडकवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे वक्तव्य करत असतील, त्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनमध्ये आज यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। निश्चितच पोलीस विभाग यावर उचित कारवाई करेल, आयोजक आणि भारती याच्यावर कारवाई करेल अशी आम्हाला आशा आहे आणि निश्चितच याच्यावर कारवाई होईल अशी आम्ही सर्वांनी एक निवेदन दिलं आहे। त्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात याच्यावर कारवाई होईलच। जनता पार्टी महिला मोर्चाचे संपूर्ण पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आसुभाऊ गुंडाने आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। फुलमोगरा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमगीतांच्या प्रबोधनाचा जे कार्यक्रम झालेला आहे आणि दीदी अंजली भारती यांनी म्हणजे महिलांवर म्हणजे आमच्या मुख्यमंत्री यांच्या धर्मपत्नी त्यांच्यावर म्हणजे चुकीचं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि एक मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणूनच नाही तर तिथे कुठल्याही जाती धर्माच्या किंवा कुठेही काम करणाऱ्या म्हणजे एखाद्या सामान्य कुटुंबातील जरी ती महिला असेल तर तिच्या विरोधात हे वक्तव्य सार्वजनिक स्थळी करणे योग्य नाही। त्या कारणामुळे आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मी महिला जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण माझ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तसेच जिल्हाध्यक्ष आदरणीय आशिष गोंडाने, त्याचप्रमाणे महामंत्री कल्याणीताई निखाडे, त्याचप्रमाणे सभापती कुर्जेकर मॅडम, संपूर्ण टीम आम्ही या ठिकाणी की ज्या दोषी आहेत जे म्हणजे तिथे आयोजक होते आणि ज्या अंजली भारती होत्या यांनी जे बेताल वक्तव्य केलेले आहे एका मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरच नाही तर ते संपूर्ण महिलांना लागू होते, मग ती सर्वसामान्य कुटुंबातली एखादी कुठलीही महिला असो तर असे बेताल वक्तव्य सार्वजनिक स्थळी होऊ नये। आणि तुम्हाला माहितीच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तिमत्व आहेत, संपूर्ण जगाच्या पाठीवर एक त्यांनी जे संविधानाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षितता दिलेली आहे, त्यांना न्याय दिलेला आहे, त्यांना पुढे आणण्याचे जे प्रयत्न केलेला आहे हे महिला वर्गाच्याच विरोधामध्ये एक महिला त्या ठिकाणी बेताल वक्तव्य करत आहे, तर त्यावर त्यांच्यावर म्हणजे तात्काळ म्हणजे कार्यवाही व्हावी आणि आम्ही या ठिकाणी त्यांच्यावर निषेध नोंदवतोय की जेणेकरून सार्वजनिक स्थळी असे कुठल्याही महिलेचा अपमान होता कामा नये। त्यामुळे आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी निषेध नोंदवतोय आणि त्यांच्यावर जे दोषी असतील मग ते आयोजक असोत किंवा त्या अंजली भारती असोत यांच्यावर योग्य ती कार्यवाही होऊन त्यांना म्हणजे त्यांच्यावर जे काही गुन्हे आपल्याला दाखल करता येतील ते गुन्हे आपण त्यांच्यावर दाखल तात्काळ करावेत हे निवेदन आम्ही या ठिकाणी देतो आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।